नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला टोमॅटोचं आंबट गोड चटपटीत असं भरीत दाखवणार आहे. हे भरीत तुम्ही वरण भात भाजी पोळीसोबत तोंडी लावणी म्हणून सर्व करू शकता. चला मग भरीत बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. या तेलात आपण टोमॅटो शिजवून घेणार आहोत. हा चक्री टोमॅटो आहे. हा आपण एकच वापरणार आहोत कारण हा चवीला खूप आंबट असतो. आणि हा साधा टोमॅटो आहे जो आपण नॉर्मल रोज भाजीसाठी वापरतो तोच हा टोमॅटो आहे. हे टोमॅटो आपण 3 वापरणार आहोत. दोन मिरच्या घालायच्या आहे. दोन्ही मिरच्या फोडून घालायच्या नाहीतर त्या फुटू शकतात. आणि आता झाकून शिजवायचं आहे. हे आपल्याला 5 मिनिटं असंच झाकून शिजवायचं आहे. अजिबात उघडायचं नाही आहे. 5 मिनिट झाल्यावर आता टोमॅटो आपल्याला उलटून घ्यायचे आहे. हे टोमॅटो आपल्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. आता पुन्हा एकदा आपण याला पूर्ण शिजेपर्यंत झाकून ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता हे टोमॅटो आता पूर्णपणे शिजले आहे. आता हे गार करून घ्यायचे आणि गार झाल्यावर मग टोमॅटोची साल काढून घ्यायची. टोमॅटो गार झाल्यावर टोमॅटो आणि मिरची एकत्र चुरून घ्यायचे किंवा मिक्सरलाही तुम्ही वाटून घेऊ शकता. मी हे हाताने चुरून घेतलं आहे. आता हे एका बाउलमध्ये टाकायचं. आता आपल्याला यात बाकीचं साहित्य घालायचं आहे. हा ओला लसूण आहे बारीक चिरून घेतलेला. त्यात थोडा साधा लसूण मिक्स केला. बारीक चिरलेला कांदा घातला आहे. हा ओला कांदा आहे. ह्याची आपण पातसुद्धा वापरणार आहोत. आणि कोथिंबीर घालायची आहे. मी भरपूर घातली आहे. तुम्ही आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. थोडं लाल तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा साखर घालायची. आणि 2 चमचे कच्चं तेल घालायचं. मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं. याला आता आपण कोळशाची धुरी देणार आहोत. अशी एक छोटीशी प्लेट मधोमध ठेवायची. गरम केलेला एक कोळसा त्यावर ठेवायचा. थोडं तेल घालायचं त्याच्यावर. आणि धूर निघायला लागला की त्याला झाकून ठेवायचं. 5 मिनिट झाकून ठेवल्यावर झाकण उघडायचं आणि ही प्लेट काढून घ्यायची. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोचं चटपटीत आंबट गोड असं भरीत सर्व करण्यासाठी रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.